राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदगाव पेठ एमआयडीसीतील परिसरात 114 एकर जागेत जागतिक दर्जाचा आयटी पार्क उभारण्याची अधिकृत घोषणा केली आहे। या निर्णयामुळे अमरावती आणि संपूर्ण विदर्भ औद्योगिक व तांत्रिक नकाशावर ठळकपणे पुढे येणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून अमरावतीचे युवक रोजगाराच्या संधींसाठी संघर्ष करत होते। आज त्या संघर्षाला यश मिळालं आहे। हा आयटी पार्क केवळ इमारतींचा समूह नसून पूर्ण विकसित, आधुनिक आणि जागतिक दर्जाची माहिती तंत्रज्ञान परिसंस्था असणार आहे। डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी उच्च वेगवान फायबर ऑप्टिक नेटवर्क, 2 ते 3 स्वतंत्र इंटरनेट सेवा पुरवठादार, 1 ते 10 गिगाबिट प्रति सेकंद क्षमतेचे इंटरनेट आणि अत्याधुनिक वायरलेस नेटवर्क उपलब्ध असणार आहे। वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र 34x66 केव्ही उपकेंद्र, अखंड वीज पुरवठा यंत्रणा, अतिरिक्त जनरेटर बॅकअप आणि सौर व हरित ऊर्जेचा वापर केला जाणार आहे। माहिती संचयन व मेघ संगणकासाठी दुसऱ्या व तिसऱ्या स्तरावरील लघु डेटा सेंटर, सुरक्षित सर्व्हर रूम्स, क्लाउड सेवांशी थेट संपर्क आणि आपत्ती पुनर्व्याप्ती व व्यवसाय सातत्य नियोजनासाठी सुविधा असेल। सायबर सुरक्षेसाठी अत्याधुनिक फायरवॉल प्रणाली, घुसखोरी शोध व प्रतिबंध यंत्रणा, सामायिक सुरक्षा संचालन केंद्र, सुरक्षित व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क आणि आंतरराष्ट्रीय माहिती सुरक्षा मानकांचे पालन करण्यात येणार आहे। स्मार्ट इमारती अंतर्गत बायोमेट्रिक व RFID प्रवेश नियंत्रण, AI आधारित सीसीटीव्ही देखरेख, बुद्धिमान वाहनतळ व वाहतूक व्यवस्थापन प्रणाली असणार आहे। या ठिकाणी नव उद्योगांसाठी तयार कार्यालयीन जागा, स्टार्टअपसाठी सहकार्य केंद्र, अत्याधुनिक परिषद सुविधा आणि नवसंशोधन प्रयोगशाळा उभारल्या जाणार आहेत। दरम्यान संबंधित कृती समितीने स्पष्ट भूमिका घेत फक्त घोषणांवर समाधान मानणार नसून भूमिपूजन, निधी मंजुरी, वेळापत्रक आणि प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील असे ठामपणे सांगितले। अमरावतीच्या विकासावर आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळवून दाखवला आहे, असा निर्धार आयोजित पत्रकार परिषदेमध्ये भाजपा नेते किरण पातुरकर यांनी व्यक्त केला। जेव्हापासून देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून विदर्भाचं औद्योगिकरण आणि अमरावतीचं औद्योगिकरण हे महाराष्ट्र शासनाच्या अजेंड्यावर आलं। आज अमरावतीमध्ये जितके प्रकल्प घोषित झाले आणि चालू झाले ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नांनी, यांच्या विजनमुळे आणि यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे सुरू झालेले आहेत। आम्ही कृती समितीने ज्यावेळी शासकीय मेडिकल कॉलेजची मागणी केली त्यावेळी ती पूर्ण झाली, त्याला वेळ लागला 6 वर्ष, परंतु ती त्यांनी पूर्ण केली आणि आज अमरावतीला 3 मेडिकल कॉलेज झाले आणि 400 जागा झाल्या आहेत। या व्यतिरिक्त एक बेलोरा विमानतळाचे तिथे पायलट प्रशिक्षण केंद्र उभं होते आहे, त्याच्यात 34 विमानं येणार आहे आणि 200 पायलट तयार होणार आहे दरवर्षी। आणि तिसरा महत्वाचा पार्ट आहे, जे सुशिक्षित तरुण आहे, IT विद्याविभूषित तरुण आहे, त्यांच्यासाठी अमरावतीला आयटी पार्कची मागणी आम्ही 3 वर्षापूर्वी केली होती। सातत्याने आमच्या प्रयत्नामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला त्याच वेळी सांगितलं होतं मी हे करतो। बेलोरा विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी घोषणा केली। 22 डिसेंबर 2025ला सेक्रेटरी साहेबांनी उद्योग पत्र पाठवलं आणि ॲडिशनल अमरावतीमध्ये 140 एकरवर आता आयटी पार्क तयार होत आहे। विस्तृत, मोठा आणि चांगला आयटी पार्क तयार होत आहे। सोबतच आमची अशी मागणी आहे की आम्ही त्यांना वडगाव मावरे अमरावती शहरामध्ये एक 10 हेक्टर जागा सूचित केली होती। जे छोटे उद्योजक IT क्षेत्रातले त्यांच्यासाठी ती जागा आवश्यक आहे, त्यामुळे त्या जागेचाही उपयोग करावा। तिथे छोट्या लोकांसाठी आयटी पार्क तयार करावा आणि मोठ्या कंपन्यांसाठी नांदगाव पेठमध्ये तयार करावा अशी आम्ही शासनाला विनंती करतोय। पुन्हा एकदा अमरावतीचं टेक्सटाईल पार्क, मेगा टेक्सटाईल पार्क, बेलोरा विमानतळ, त्याच्यानंतर शासकीय मेडिकल कॉलेज, आयटी पार्क आणि मराठी विद्यापीठ या सर्व गोष्टी, दादासाहेब गवई स्मारक, या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभारी आहोत, उदय सामंत साहेबांचे आभारी आहोत, एकनाथराव शिंदे साहेबांचे आभारी आहोत आणि दिवंगत अजितदादा पवार साहेबांचेही आभारी आहोत। याशिवाय अमरावतीच्या ज्या लोकप्रतिनिधींनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत आणि आम्हाला या सगळ्या आंदोलनामध्ये अमरावतीच्या जनतेने जो सहभाग दिला, मदत केली, सहकार्य केलं, 1 लाख सह्या गोळा करण्यासाठी मदत केली, त्या सर्वांना मनपूर्वक आम्ही धन्यवाद देतो। आम्ही इथे थांबणार नाही, पार्क घोषित झाल्यावरही इथे कंपन्या यावेत यासाठी प्रयत्न करणार आहोत।